हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टदेवताय नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आता सध्या आपल्या सनातन हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण, पुण्य कमावण्याची सुवर्ण संधी श्रावण मासानिमित्त आपल्यासमोर आहे. नुकतेच श्रावण मासाला सुरुवात झाली आहे आणि ही पहिली षष्ठी आपल्याला आठवण करून देत आहे की ही श्रीयाळ षष्ठी आहे. श्रीयाळ राजाच्या नावाने, सांगुना राणीच्या नावाने ही षष्ठी आहे. तर या षष्ठीला आपण कुठले कर्मकांड करायचे हे मी थोडक्यात या व्हिडिओत आपणासमोर सांगणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, या दिवशी लहान मुले मातीचा राजवाडा बनवतात आणि आपण काय करायचे तर घरातील मुलामुलींना पाटावर बसवायचे, भोवती रांगोळी काढायची, नवीन कपडे त्यांना परिधान करायचे. स्नानानंतर सायंकाळी केले तरी चालेल आणि त्यांचे औक्षण करायचे. थोडक्यात पंचोपचार पूजा करायची. यानंतर शिव मंदिरात किंवा घरात जर शिव पार्वतीची प्रतिमा किंवा मूर्ती असेल तर त्यांची पूजा करून त्यांना वर्णवायन अर्पण करायचे. अर्थात वर्णवायन म्हणजे वालाचे दाणे हे केळीच्या पानावर दक्षिणेसह ठेवून अर्पण केले जाते. तर माझ्या मते हे घरी करण्यापेक्षा आपण सरळ शिव मंदिर गाठावे आणि तिथे हे कृत्य करावे, धार्मिक कर्मकांड. मित्रांनो, या दिवशी 5 प्रकारच्या तांदळाची खीर बनवली जाते आणि पालेभाज्या ही बनवल्या जातात. असा हा एकत्र नैवेद्य शिव पार्वतीला दाखवला जातो. मित्रांनो, तर या व्रताचे महत्त्व एवढे आहे की श्रीयाळ षष्ठी हे व्रत मुलामुलींच्या सुखासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी केले जाते. कारण चिल्या बाळाची कथा याला संबंधित आहे. मुलामुलींना घरात सन्मानाने वागवण्याची प्रथा, परंपरा जोपासली जाते. या व्रताने दान धर्म करण्याची व इतरांना मदत करण्याची जी भावना आहे मुलांमध्ये किंवा इतरांमध्ये ती वाढवली जाते, वृद्धिंगत केली जाते, रुजवली जाते प्रथम, नंतर वाढवली जाते. तर अशा प्रकारची शिकवण आपण देत हे धार्मिक कर्मकांड आपल्याला घरी आणि शिवमंदिरात करायचे आहे, हे लक्षात घ्या. धन्यवाद मित्रांनो. आजचा श्रीयाळ षष्ठी पूजाविधीचा जो व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.